प्रीमियर लीगचा हा थरार, बिग बॅटल, बिग फाईट, बिग नॉक. सलामीची जोडी पाठवायची आहे. मॅच आपण बघतोय आरके टायगर्स आणि त्यांच्या अपोजिट आहे अनिल अंकलेश प्रतिष्ठान. संघ आपण पाहतोय. आरके टायगर मागील मॅच मध्ये थोडासा कमी पडला होता. या मॅच मध्ये मात्र त्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. महत्त्वाचे मॅचेस आहेत म्हणून महत्त्वाचे बॅटर सध्या ओपनिंग पेअर चेंज केलाय आणि जतीन देवळीकर याला ओपनिंगला इन्व्हाइट केलंय, प्रमोट केलंय. मागील मॅचमध्ये एक षटकार त्याने ठोकला होता आणि दुसरा फटका देखील सीमारेषेच्या टच तो झेल पाहिला होता. आणि सोबत आहे त्याच्या पांझुचा कूल प्लेयर मिस्टर कुमार भोईर, पांझुचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये. दोन धुरंधर ओपनिंग बॅटर जितेंद्र देवळीकर, जितू देवळीकर बॉलिंग मार्कवरती. विक्रांत पाटील कोर कमिटी मेंबर आणि सध्या सर्व इथे पाहत आहेत स्टेजवरती, शेवटपर्यंत आहेत. आकाश चव्हाण देखील डीजे युवराजचे मॅनेजर. स्ट्राईकला आहे मिस्टर कुमार आणि जतीन जितू बॉलिंग मार्कवरती आहे. एक कॉमेंट्री स्टुडिओ दाखवला जातोय. हाफ हाफ जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल फ्लिक केलाय, पहिल्याच बॉलला फुल टॉस बॉल, फ्लिकचा फटका, मिड विकेटला बॉल गेलाय. एक धाव कंप्लीट. हा ना हा ना हा ना हा ना करता करता दोन धावा कंप्लीट. पहिल्या बॉलवरती दोन धावा आल्यात. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आमच्या सोबत आहेत 3:51 आमच्या सोबत निशांजी पाटील सर. दोन धावा पहिल्या चेंडूवरती फलंदाजाच्या बॅटमधून, कुमारच्या बॅटमधून फुल टॉस चेंडू होता. फक्त चेंडूला दिशा दिली आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस देखील गॅपमध्ये खेळलेत आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका. ॲक्शन रिप्ले पहा. जागा बनवली, ऑन दी एप फटका खेळला आणि या बॉलला कट केलंय कव्हर पॉइंटला. थेट चौकार येतोय. 4 धावेने धावपळक जर पाहिलं तर 6 धावा कुमार भोईरच्या बॅटमधून येतोय. विशाल भोईर ओ या पहिली कट केला या बॉलला. एक रननी धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे टोटल 7 धावा. 4 बॉल 7 धावा. सात धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. चांगली बॅटिंग करतायत फलंदाज कुमार आणि त्यांच्या बॅटमधून चौकारी पाहायला मिळाला. सिंगल डबल्स घेत आहेत आणि मोठे फटके देखील खेळताना या मॅचमध्ये कुमार आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या बॅटमधून कमालीचा स्ट्रोक आपण पाहिला होता. जितूच्या विरोधात अप्रतिम चौकार आपण कुमारच्या बॅटमधून पाहिलाय. स्ट्रायकिंग एंडला जतीन देवळीकर, त्याच्या बॅटमधून मागील मॅचमध्ये षटकार पाहिला होता. त्याला बॅटिंगसाठी प्रमोट केलंय, सलामीला पाठवलं या मॅचमध्ये. गोलंदाज जितू देवळीकर, राईट आर्म राऊंड द विकेट. हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळते, वेगवान चेंडू.
7 धावा. डॉट बॉल आलाय. 4 चेंडू आणि आतापर्यंत 7 धावा. जतीन देवळीकर आणि जितेन देवळीकर हे दोन देवळीकर आमने सामने. सध्या जेडी वर्सेस जेडी. ओ यावेळी इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप आणि तोच पिचिंग झालेला बॉल पाहिला तर इथे लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. जितेंद्र देवळीकरला माहिती आहे की हा बॉल लेग स्टंपवरतीच पिचिंग झाला आहे, पण तो अपील करणं स्वाभाविक गुण आहे आणि इथे लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. जेडी वर्सेस जेडी मॅच पाहिला, बॅटल पाहिला. 5 बॉल 8 रन. चांगली गोलंदाजी जितूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मागील 2 चेंडू खूप चांगले राहिलेत जितूच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. चांगली फिल्डिंग, इथेही सिंगल मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती 9 धावा. आर के टायगर्स रणजितदादा किणी यांचा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि फिल्डिंग करत असताना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ या मॅचमध्ये आजच्या रजनीमधील शेवटचा सामना या 2 संघामध्ये तुम्ही पाहताय आणि हा सामना देखील दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे. आर के टायगर्स या संघाने पहिला सामना खेळत असताना त्या सामन्यामध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती, त्यामुळे पराभवाचा सामना त्या टीमला करावा लागला आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाने पहिला सामना जिंकला आणि तोच आत्मविश्वास या मॅचमध्ये त्यांच्या संघाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये स्कोर कार्डवरती तब्बल 9 धावा. चला स्पीडअप करा. स्पीडअप करा गेम. रन आहेत 9 एक ओव्हरमध्ये. थोडंसं जर पहिल्या ओव्हरमध्ये तर गोलंदाजच्या खात्यामध्ये 8 टोटल 9 झाल्यात. बॉलिंग मार्कवरती आला आहे मिस्टर यस. इथे अझहर मस्ते साहेब मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. शुभेच्छा दिल्या होत्या खास करून या स्पर्धेला आणि मार्गारेट अमायरा 11 या संघाला या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्यात त्यांच्याकडून. वेलकम मस्ते साहेब. 1 ओव्हर 9 धावा. कॅमेरामॅन सर्व क्षणचित्र दाखवतोय. कुमार भोईरला ओपनिंगला पाठवलंय आणि सध्या ओ इथे मात्र हा बॉल पाहिला तर शरीर भेदी होता आणि लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. एक या धावसंख्येने जर पाहिला तर टीमची धावसंख्या 10. लेग बाईटच्या माध्यमातून 1 रन. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खेळण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु तिथे सिंगलच मिळाली. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेत भोमटे आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त अष्टपैलू कामगिरी अनिकेत भोमटेने पहिल्या सामन्यामध्ये केली होती आणि याही मॅचमध्ये षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी त्याला इन्व्हाइट केल्या. पहिला चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला अनिकेतच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. आजच्या रजनीमधील शेवटचा सामना या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल आजच्या शेड्यूलमध्ये तब्बल 8 सामने आपण खेळवतोय आणि हा शेवटचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस लोअर फुलचा चेंडू होता. 1 रन. धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 11 धावा. 2 बॉल. अनिकेत भोमटे मागील 2-3 वर्षामध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट केलंय. सिद्धिविनायक चंद्रपाडा द ग्रेट मराठा या संघामध्ये चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजीच्या जोरावरती चॅम्पियनमध्ये देखील या खेळाडूची वर्णी लागले. ओ स्कूप करायचा होता. पुन्हा एकदा पाहिलं इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ स्टंपचा मसला होता आणि तेच लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव. चांगला डिसिजन पंचांकडून.
एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून धाव फलकावरती धावा 12. आडव्या बॅटने जतीन देवलीकरच्या बॅट मधून येतोय लांब लचक हाय अँड हँडसम पूल षटकार. हा फटका पहा, काय पॉवर जनरेट, काय पिकअप शॉट आउट ऑफ द पार्क. षटकार येतोय. जतीन देवलीकर जर पाहिलं ना तर एक जबरदस्त ऑक्शन मध्ये डाव खेळला होता. थोडासा जर पाहिला शपल क्रॉस होऊन षटकार ठोकला. आडव्या बॅटने खेळलेला फटका मिड विकेटला बॉल गेला. 1 रन कंप्लीट. फिल्डर येईल. थोडासा आराम घेतला आणि इथे आरामात आता पाहिलं जाईल. पंचांनी DRS ची मागणी घेतली. आरामात फेकी केली होती, त्या कारणास्तव धाव घेण्याचा इरादा आणि टीव्ही अंपायरला इन्व्हाइट केले. अशोक राऊत सर शेवटपर्यंत तत्पर आहेत. शेवटची ट्रेन असू द्या किंवा पहिली ट्रेन, अशोक राऊत आहेत. नॉट आउटचा इशारा. 2 धावा कंप्लीट. ऑन स्क्रीन पहा. ओ चैतू थोडं लेट आल्या स्टंपवरती. पहिला बॉल लागला नाही आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये बॉल हात फिरवून तो वेस्टर्नवरती आला. पहिल्याच अटेम्प्टला जर लागला असता तर धावा कंप्लीट झाल्या नसत्या. 2 धावा आल्यात. आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग. मागील 2 मॅचमध्ये पॉवर प्लेमध्ये 12-14 अशा धावा येत होत्या. म्हणजे या क्षणाला जर पाहिलं आरके टायगरचं कौतुक करेन. एकही विकेट नाही. पार्टनरशिप देखील होते. सलामीची जोडी चेंजेस पाहिजेत काळानुसार, वेळेनुसार, सिच्युएशननुसार. आता इथे पुन्हा एकदा चेंजेस झाले. गतीमध्ये परिवर्तन. लॉंग चेस होता फिल्डर करता. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. भाग मिल्का भाग. 3 धावा कंप्लीट. क्या बात है जतीन देवळीकर. काय रनिंग बिटवीन द विकेट. पोमण बॉईज पोमणचा हा खेळाडू आणि सध्या 23 धावा. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर पोमण, पांजू असे अनेक सारे खेळाडू, म्हणजे एका पट्ट्यातील खेळाडूंचा समावेश नाही आहे आरके टायगर या संघामध्ये. खास करून मला वाटते चॅम्पियन क्रिकेटमध्ये 22-23 संघ खेळत आहेत आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक खेळाडूची निवड प्रत्येक गावातील जर पाहिलं खार्डी, पाय यामध्ये मला वाटते 2-2, 3-3 टीम आहेत. पायगाव, बाकी इतर गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक टीम आहे. म्हणून 22-23 संघ आहेत आणि त्यातले प्लेयर्स या चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये आहे. दोन्ही बॅटर खुश आहेत. सुरुवात कुमारने केली आणि आता या ओव्हरमध्ये जतीन देवळीकर JDची बॅट लागले. पुन्हा एकदा JD आलाय बॉलिंग मार्कवरती. जितू देवळीकर. JD वर्सेस JD. हाऊसफुल पिक्चरमध्ये JD नाव फार प्रसिद्ध. रिच पर्सन JD. फुल फॉर्म तुम्हाला माहितीच आहे. त्या प्रकारे हे 2 JD, जतीन देवळीकर, जितेन देवळीकर. नावामध्ये पाहिलं तर अंतर देखील फार कमी आहे. स्पेलिंग आणि अक्षरांचा जर विचार केला देवळीकर सेम आहे, जतीन आहे, जितेन आहे.
10 and 10 यातला फरक आहे. 10 and 10. आरकेचा खेम्यामध्ये खुश आहेत रणजित दादा किणी. बॉलिंग मार्क वरती जितू देवळीकर. हा बॅटल इंटरेस्टिंग असेल. क्राऊड वाढतोय इथे. जर मोठा फटका आला आरके टायगर मधून आवाज येईल आणि विकेट डॉट बॉल आला ना तर नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघातून आवाज येईल. मोठा फटका जर आलाय हवेत बॉल आहे. फिल्डर येतोय डीप मधून. जजमेंट अप्रतिम. आणि इथे आवाज आलाय आता समोरच्या डगआउट मधून. क्या बात आहे. याला तर बोलतात क्रिकेट. रात्र झाली सकाळ झाली तरी सुद्धा मात्र आपल्या टीमला सपोर्ट करतायत. आणि अर्ध्या रात्रीमध्ये एक आवाज असा देखील आपण ऐकलाय अनेक टुर्नामेंटमध्ये. तो आवाज सर्वांना मोहित करतो. मला वाटतं नंदकुमार भोईर यांचा तोही आवाज थोड्याच वेळात येईल. पहा तोही आवाज तुमच्यापर्यंत येईलच जर ते असले इथे तर. बराच काळ चेंडू हवेत. फिल्डर पुढे आला डीप मधून आणि जबरदस्त. काय कोऑर्डिनेशन, काय जजमेंट, काय प्रेझेन्स ऑफ माइंड. माइंड ब्लोईंग कॅच. न्यू बॅटर इन हर्षद ढवळे. याही खेळाडूवरती चांगला डाव लावला होता ऑक्शन मध्ये. आरके टीमला सपोर्ट करायला दीपेश दिंडेकर सुद्धा आलेत नायगाववरून. भरपूर जण या ठिकाणी एकमेकांच्या संघाला सपोर्ट करतात. मैत्री संबंध सर्वजण जपत असतात. आडव्या बॅटने फटका अप्रतिम. फिल्डर येतोय एका टप्प्याने. हा चेंडू कॅरी केलाय. एकच धाव. एक या धावसंख्येने धावपळक 24 धावा. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर. या प्रकारे धावा राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोर दाखवते 62. पहिल्या इनिंग म्हणजे जर 10च्या आसपास रन रेट राहिला तर 60+ धावा होण्याची दाट शक्यता आहे. हो पुन्हा एकदा यावेळी ग्लान्स करायचा होता. फटका फसलाय. फिल्डर आहे शॉर्ट लेगला. सलामीची जोडी फोडली गेले. बॅक टू द पेव्हिलियन कुमार भोईर. चांगला झेल मिस्टर संतोष वळवीच्या माध्यमातून. एक्स्ट्रा आमचे जे स्कोरर आहे डिजिटल ते देखील सध्या क्वेश्चन मार्क झालेत. 2 वेळा या खेळाडूने कॅच घेतलाय. त्यांना प्रश्न पडलाय. पहा फटका प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय आणि तिथे संतोष होता. न्यू बॅटर इन हितेंद्र भोईर. आज हितेंद्र भोईरला चांगली बॅटिंग करावी लागेल. आयकॉन प्लेयर आहे या संघाचा. भरवशाचा प्लेयर. मॅच विनर प्लेयर. रन आहेत 24 धावा. तेवीस एप्रिल 4:08. घड्याळामध्ये टाइम झालाय. टाइमकडे लक्ष नसलं तरी पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. पूर्वी जर पाहिलं तर सकाळी वेगवेगळ्या प्राण्यांचा आवाज आपण ऐकलाय. ओ इम्पॅक्टचा मसला. विकेट मिसिंग बॉल होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इरादा घातक ठरेल का? नाही. सध्या या 2 धावा आहेत ना त्या लेग बाईटच्या माध्यमातून. ऑफस्टम्पच्या बाहेरच बॉल पिचिंग केला आणि बाहेरच विकेट मिसिंग बॉल. 2 धावा लेग बाईटच्या माध्यमातून.
4 बॉल. ड्राईव्ह केला या बॉलला, वाईड ऑन लॉंग ऑनला गेलाय बॉल. एक धाव कंप्लीट. 5 बॉल आणि टीमची धावसंख्या आहे सध्याच्या घडीला 27. थँक्यू विशाल भोईर. 5 बॉल 27 धावा. हितेशला देखील पाहतो या संघामध्ये, मालवडीचा ब्रँड. आडव्या बॅटने फटका अप्रतिम आहे. 1 बाउन्स. फिल्डर आहे एका हाताने, बॉलला अडवलंय. चांगला चेस केलंय बॉलला. अप्रतिम फिल्डिंग, जबरदस्त. रातो के कातिल बनायचंय ना तर या प्रकारे तुम्हाला फिल्डिंग करावी लागेल. जसं आमचा मनीष कोर कमिटी मेंबर मनीष पाटील, जबरदस्त मेहनत आहे या मुलाची. ओव्हर झाल्यात 3 ओव्हरमध्ये 29, 2 विकेट. आणि यानंतर चॅलेंजिंग ओव्हर 50-50 ओव्हर 5-0-5-0 मायनस प्लस 50-50. त्यामध्ये तुम्हाला 5 नंबरचा आकडा दिसतोय. चेंडू दाखवला जातो टेनिसचा. त्यानंतर समोर देखील ओव्हर गोल्डन अक्षरमध्ये आणि चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 2 आणि हे मैदान दाखवलं जाते पूर्ण स्टेडियम 50-50 ओव्हरला ऑन स्क्रीन. त्यामध्ये तुमचा मॅप तुम्ही ओळखा. चॅलेंज ओव्हर. फुल टॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला बॉल गेलाय. फिल्डर आला. 1 रन कंप्लीट. थोडंसं फंबलिंग आणि 2 धावा आरामात. 2 या धावसंख्येने समाधानी व्हावं लागेल. हर्षदचा इरादा होता की इथे धावा घ्या आणि इथे टीव्ही अंपायरला बोलवलं जातं बिमर करता. फेअर डिलिव्हरी आणि ॲक्शन रिप्ले पहा. हितेंद्र भोईरने हा रिव्ह्यू घेतला का हाही प्रश्नचिन्ह होता. भरपूर खाली बॉल डीप होत होता आणि बॅटर पॉपिंग क्रीजच्या थोडासा पुढे देखील गेला होता, म्हणजेच पॉपिंग क्रीजमध्ये होता, परंतु फेअर डिलिव्हरीचा इशारा. 2 रन आल्यात. ऑफ स्टंपवर पिचिंग केलंय. आता हा बॉल पाहिला तर सोडून दिला, लीव्ह केलाय. डॉट बॉलचा इशारा. रिव्ह्यू लॉस्ट आहे. म्हणून आता सध्या फक्त आपल्या बॅटिंगवरती फोकस करावा लागेल. 4 बॉलमध्ये 10ची गरज आहे. ओ कॉट बिहाइंड, गेलाय विकेट. येस डेफिनेटली
हितेंद्र भोईर कॉड बिहाइंडच्या माध्यमातून चैतन्य जबरदस्त किपिंग करतायत. आजच्या रात्रीतला जबरदस्त किपर पायेचा ब्रँड चैतू. आणि काय किपिंग करतोय सातत्याने. कानाई स्पोर्ट पाय ए मध्ये देखील तो किपिंग करत असतो. ॲक्शन रिप्ले पहा, त्याला फॉरवर्ड केलं जातंय. हा फटका बॅटच्या आउटसाइड आहे. चैतूने आरामात झेल टिपला. जबरदस्त. प्रसाद बुते मागील मॅचमध्ये ओपनिंगला आला, आता लेट आलाय. लेट पण थेट. या इंडी लेफ्टीला नेहमी आपण पाहिलंय ॲडव्हान्टेज असताना म्हणून लेफ्टी बॅटरचा वापर केला जातोय. 31 धावा, 3 विकेट, 3.3. 2च रन आल्यात या 3 बॉलमध्ये. 3 मध्ये 10 करायच्यात. 50-50 ओव्हर आहे. 3-10 होतील की डिफेंड म्हणजेच मायनस किती होतील. मायनस प्लसचा हा गेम. फुल टॉस बॉल, गॅपमध्ये बॉल, बॉल थांबेल की नाही. हा जबरदस्त फिल्डिंग. काय फिल्डिंग करतोय हितेश चौधरी मालोडीचा हा खेळाडू. श्री सोनिका माता मालोडी एचा हा खेळाडू काय फिल्डिंग करतोय. हाताला स्पर्श झाला. बॉल जर पहिला अडला, आतमध्ये फेकला आणि त्याच्यानंतर अजून बाकी आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये तर बॉल आणि दोन्ही एकमेकांना स्पर्श झाला त्यावेळी बॉल आतमध्येच होता, म्हणजे याचाच अर्थ 2च रन. नेल्सन फिगर. आता फटका तर अप्रतिम आहे. टायमिंगचा वापर केला होता परंतु पॉवर कमी. प्रसाद भुतेला प्रश्न पडलाय की हा षटकार का नाही गेला. बॉल 5 बॉल 4च धावा आल्यात, म्हणजे 8 रन पाहिजे आहेत चॅलेंज कंप्लीट करण्याकरता. आता किती धावा मायनस होतील हेही पाहिलं जाईल की एक्स्ट्रा धावा येतील. हा फटका पहा, स्ट्रेट हिट खेळला होता समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलेवर प्रॉमिसिंग स्ट्रोक होता, परंतु जी पॉवर पाहिजे ती पॉवर नाही. जे एलिव्हेशन पाहिजे ना ते प्रॉपरली दिसलं नाही, ते क्लिअर झालं नाही डिस्टन्स. फटका अप्रतिम होता, यात काही शंका नाही. नेल्सन फिगर आला होता आणि तेव्हा विकेट गेला. न्यू बॅटर इन दाऊल शेख. टिवरी स्पोर्ट टिवरीचा खेळाडू, डांबर प्लांटचा हिरो म्हणून त्याचा उल्लेख देखील केला जातोय. दाऊल शेख. ISPL सारखा 9 देखील पाहिजे होता तर कामी आला असता. कव्हरला खेळलाय. एक धाव काढली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉल डीप मध्ये गेलाय. 2 धावा पूर्ण. आणि टोटल जर पाहिलं या ओव्हरमध्ये आल्यात 6, म्हणजे 3 मायनस. 35 वरून तो आकडा आता सरळ 32. 4 ओव्हर 4 विकेट 32 रन. सुधारित धावसंख्या मायनस रन करून 32 वर आले. जे सापशिडीचा तो गेम माहिती आहे. 97 वरचा साप ज्यावेळी तिथे सोंटी जाते तो डायरेक्ट खाली आणतो 13 वरती. तसा हा गेम आहे, खास करून 50-50. प्रेक्षकांचं कौतुक करेन. भरपूर प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे लाईव्हवाले सांगतायत की स्पीडअप करा. 2 स्टँड सध्या हाऊसफुल आहे. इतर स्टँड देखील आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रेक्षक आहेत.
फिल्डिंग लावा प्लीज. स्कोरर माहिती देत आहेत की या मॅचमध्ये भरपूर टाइमपास झालाय आणि 4च ओव्हर झाले आतापर्यंत. अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि त्यांच्या अपोजिट आर के टायगर. आर के टायगरची बॅटिंग 32 वर 4 विकेट. 4 ओव्हरमध्ये ओ राईज केलाय बॉल. टॉस झालाय बॉल. रायझिंग डिलिव्हरी डॉट बॉल. रात्री ती ॲडव्हर्टाईज देखील आठवते. मच्छरो का यमराज ऑल आउट. आणखीन एक 30 लाईन 30 लेन आणि 30 गती. डॉट बॉल येतोय. अतुल सुरुंग सुरेख गोलंदाजी करतोय. तिसरा बॉल इथे सेटअप केलाय चैतू. या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये एकदाही चैतूकडून मिसफील्ड पाहिली नव्हती. तीही पाहिली. सध्या कॅच ड्रॉप. एक्शन रिप्ले टॉप एज लागला आणि तिथे चैतू पर्यंत बॉल गेला. चैतू आला कॅच घेण्याची ॲक्शन रिॲक्शन आणि स्वतःवरती नाखुश. पुन्हा एकदा काय कट केलाय बॉलला. जबरदस्त गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. कानाई स्पोर्ट पायेचा हा खेळाडू आणि सध्या त्या प्रकारचा संघ देखील दिसतोय. आता ब्लाइंड स्ट्रोक आहे. काही पे निघाए काही पे निशाणा. कॅच घेण्याकरता अतुल गेला होता. कॉटन बॉलची संधी होती. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आता स्ट्राईक एंडला पैकी केले. नॉन स्ट्राईक एंडला कोणीही नाही आणि इथे या धावा कंप्लीट होत आहेत. टोटल 3 धावपळक जर पाहिलं 3 पुढे आले 36 वरती. चांगला कॉलिंग. हर्षद आणि दाऊल या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करेन. 36 धावा. ओ इथे मात्र शरीरभेदी चेंडू होता. काही पे निघाए काही पे निशाणा. उलटा पुलटा फटका खेळायचा. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव. 37 धावा 5 ओव्हरमध्ये 4 विकेट. कोर कमिटी मेंबर भरपूर मेहनत घेतले या स्पर्धेकरता. कौतुक करेन. हे पाहू शकता आर के टायगरची बॅटिंग ऑर्डर कशा प्रकारे होती. ज्या पद्धतीने 7 बॉलमध्ये 12 केला. आऊट झाला जतीन. षटकार ठोकला होता त्याने. कुमारने 7 मध्ये 8. हर्षद सध्या खेळतोय 6 बॉलमध्ये 4. हितेंद्र भोईर स्वस्त्यात बाद. प्रसाद भुते स्वस्त्यात बाद. आता दाऊल शेख 3 मध्ये 5 नॉट आऊट आहे आर के टायगर टीमची. ही बॅटिंग लाईनअप आत्तापर्यंतची. आणि बॉलिंग कार्ड जर पाहिला 2 ओव्हर
जितेन देवळीकरनी टाकले 6चा इकॉनॉमी 2 विकेट. अनिकेत बुमटेने 1 ओव्हरमध्ये 12 धावा. त्यानंतर जय तांगडी 2 विकेट 6 धावा देत. अतुलने 4 धावा दिल्या या मागील ओव्हरमध्ये. हा बॉलिंग कार्ड पाहिला आपण. बॉलिंग मार्कवरती शेवटचं षटक घेऊन आलाय जय तांगडी. पहिला बॉल मिड विकेटला खेळलाय. ड्राईव्ह केलेला बॉल आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इरादा आणि 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावपळक 39. 39 धावा. आज 50-50 ओव्हरमध्ये 2 ते 3 वेळाच 50-50 ओव्हर चॅलेंज जो आहे तो ॲक्सेप्ट केलाय. बाकीच्या टीमच्या मायनस रन भरपूर पाहिल्यात आणि जेव्हा संघ जिंकायला आला तेव्हा धावा झाल्यात. म्हणजे जेव्हा फर्स्ट इनिंगमध्ये पाहिजे ना तेव्हा कमी धावा. स्टायलिश हेलिकॉप्टर. ओ काय घडलंय. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट. जबरदस्त हा टायमिंगनुसार खेळलेला स्टायलिश हेलिकॉप्टर. ॲक्शन रिप्ले. हेलिकॉप्टर मिडल झाला आणि बरोबर लॉंगॉनचा फिल्डर होता त्याला भेदून आरके स्टँडमध्येच पाठवलंय. षटकार. पाहतच राहावा इतका सुंदर फटका होता. टायमिंग, टेक्निक आणि जबरदस्त फटका पाहिला. आता फुल टॉस बॉल. हा बॉल असा आला तर आ बैल मुझे मार. चेंडू गेलाय सीमारेषी पार. आलाय चॅम्पियन प्रीमियर लीगचा चौकार. फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉलला जैसी घेन वैसी नसीहत. 4 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं 49 धावा 49. म्हणजे जे टार्गेट पाहिजे फायटिंग टोटल तिथपर्यंत पोचण्याचा मनसुबा सध्या तरी हर्षद या बॅटरने त्या धावा केल्यात. 9 मध्ये 16 धावसंख्येवरती खेळतोय. इतर बॅटर फ्लॉप ठरले परंतु हर्षद जबरदस्त बॅटिंग करत असताना 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही. म्हणून 50-50 ओव्हरपेक्षा शेवटची ओव्हर जास्त रन देत आहेत. पुन्हा एकदा यावेळी खाली लागला आणि खालूनच मिसफील्ड झालंय. आलाय मिसफील्डचा नशिबाचा. आणखीन एक CPL सीझन 2 चौकार. म्हणून सांगितले ड्राईव्ह केलेल्या बॉल नाईटला फार कामी येतात आणि हा बॉल देखील वेगाने पुढे आला. फिल्डर आला, ब्लाइंड झाला आणि बरोबर त्याला भेदून सरळ सीमारेषीच्या बाहेर चौकार. 4 या धावसंख्येने धावपळक 53 धावा. 50 धावा प्लस झाल्यात म्हणजे 53 झाल्यात. आमचे गुणलेखक आता सांगतायत की 50 क्रॉस. पुढचा आणखीन एक हेलिकॉप्टर. स्ट्रेट हेलिकॉप्टर होता आणि लँड झालाय बरोबर स्ट्रेट लॉंग ऑनला. अजून एक नशिबाचा मिसफील्डचा आणखीन एक चौकार. बराच काळ चेंडू हवेत राहिला. फिल्डर आला, त्याला बॉलनी बीट केलं, दगा केला, लॉंग ऑफ वरून लॉंग ऑनला गेला आणि हा चौकार. काय जबरदस्त या मॅचमध्ये आरके टायगर मागील 4 बॉलमध्ये पाहिलं ना तर 3 चौकार सलगचे आल्यात आणि 3 मधले 2 चौकार नशिबाच्या जोरावर. एक खराब बॉल होता फुल टॉस, तो लॉंग लेगला गेला. एक जर पाहिलं मिसफील्ड झाली मिड विकेटला आणि त्यानंतर समोरच्या दिशेने आता लॉंग ऑनला लॉंग ऑफ लॉंग ऑन स्ट्रेट चौकार. 57 धावा 5 बॉल. म्हणून जो उल्लेख केला होता ना 60च्या आसपास तो अगदी योग्य. शेवटचा बॉल मात्र धावा आल्या नाहीत आणि काय घडलंय तर बॅटरनी पहा प्रामाणिकपणा. बॅटची एज लागली आणि लगेच हात वर केला. याला बोलतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट, याला बोलतात खेळाडू वृत्ती. कितवा बॉल आहे त्याला महत्त्व नाही, तुम्ही आऊट झाला आणि पहा हात, याला बोलतात खेळाडू वृत्ती. पंचांनी आऊट देखील दिला नव्हता आणि तिथे राकेश राऊत सर पाहत राहिले विशाल नाईक सरांकडे. तिथपर्यंत बॅटर बाहेर निघाला. जतीन देवळीकर 7-12. काय बॅटिंग केले हर्षद ढवलेकर. तर टाळ्या झाल्या पाहिजे. 12 मध्ये 24 केल्या आणि संघ अडचणीमध्ये होताना त्या संघाला फायटिंग टोटलपर्यंत नेलाय. 6 ओव्हर 57 धावा 58 धावसंख्येचं आव्हान. 6 एक्स्ट्रा आल्यात. रन रेट 9.50.
बॉलिंग कार्डमध्ये देखील पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये देखील धावा आल्या आणि अतुल या गोलंदाजाने 4 धावा दिल्या. जय तांगडीने 2 ओव्हरमध्ये 3 विकेट 26, अनिकेत बुमटेने 1 ओव्हरमध्ये 12 आणि जितेन देवलीकर 2 ओव्हर 12 रन 6चा इकॉनॉमी 6 एक्स्ट्रा. 36 बॉल 58 धावसंख्येची गरज. स्वर्गीय जर पाहिलं अनिल अंकलेश प्रतिष्ठान हा संघ आपण पाहतोय आणि त्यांचा सिम्बॉल देखील दाखवला जातोय. आर के टायगरचा देखील टायगर प्रमाणे या संघाचा लोगो आपण पाहतोय. 4:30 वाजलेत म्हणजे जवळजवळ आज 5चा आकडा क्रॉस होईल की काय. छत्तीस बॉल आणि 36 बॉलमध्ये पाहिजे आहेत 58 धावा. आमचे सर्व कॉमेंटेटर थोडा आराम घेतात, घेतला तरी चालेल. सकाळ विक्रांत खोत झालाय की मला वाटतंय त्यांचा संघ देखील 2 मॅच जिंकलाय आणि बघूया क्वालिफायचे दावेदारी कोण सिद्ध करेल, कारण की अजून रिझल्ट सांगू नाही शकत आपण प्रत्येकाचा अगोदरच. टॉप 6 कुठले कुठले संघ जातील या गोष्टीचा उल्लेख आपण पाहणार आहोत. 36 बॉल टार्गेट 58चा. प्रसाद बुते स्ट्राईक बॉलर. 58 टार्गेट आहे. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. आदित्य स्ट्राईक एंडला. आदी ओ विकेटचा फटका खेळायचा. पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केले. डॉट बॉलचा इशारा. तुकाराम मांगेला सर या ठिकाणी जॉईंट होतात आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. पुढील कॉमेंट्री त्यांची ऐकूया. धन्यवाद अक्षयजी सटम यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. अजून बॅटला लागून चेंडू निसटल्या पाठीमागे निघून चालाय. जोपर्यंत फिल्डर येतील तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. सकाळच्या अगदी प्रहरी आज सुरू असलेला मॅच 4:30 वाजल्यात आणि या टीमला माहिती आहे खार्डीच्या संघाला, कारण पहिला मॅच त्यांनी देखील जिंकलाय. हा मॅच जिंकायचा आहे, जिंकून पुढे जायचं आहे. तर आर के टायगर्स टीमला स्पर्धेमधलं आव्हान आपलं कायम ठेवायचं आहे. आकुडा चेंडू होता, बॅटला लागून वर उडालाय. झेज सुटलाय. जज करता आला नाही आहेत. योग्य पद्धतीने चेंडूच्या खाली येऊ शकले नाही आहेत. जज करता आला नाही आहेत.
अकोटप्याचा चेंडू होता, बॅटला स्टिकरच्या आसपास चेंडू लागला होता ज्यावेळेला फिल्डर आले होते. झेल टिपण्याच्या प्रयत्नामध्ये हातातला चेंडू निसटलाय. प्रसाद बुधे पहिले षटक हाताळतो. एका बाजूला चैतन्य आणि दुसऱ्या बाजूला आदित्य. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा होतोय पंचांकडनं. अवांतर धाब्याने धापलक पुढे जाईल. 4 धावा धापलकावरती. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट चॅम्पियन प्रीमियर लीग 2026 सीझन 2. समोर खेळलाय, वर गेलाय, लांबही गेलाय, लांबही केलाय. वा भाई वा. चैतन्य अगदी वातावरणामध्ये चैतन्य निर्माण व्हावं सकाळच्या वेळेला तसा हा षटकार केलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्याला समोर षटकार ठोकलाय. षटकाराला धावफलक जाऊन पोहोचलाय तो 10 वरती. धावा धावफलकावरती. चैतन्याच्या बॅटमधनं वातावरणामध्ये चैतन्य निर्माण व्हावा, उत्साह निर्माण व्हावा असा फटका खेळला गेला होता. आला की थोडंसं दूरवरनं खेळला होता पण कनेक्ट झाला. बॅटमधनं आवाज आला टॉकचा आणि चेंडूला पाठवले बाउंड लाईनच्या बाहेर. विनाश बरोबर चेंडू शोधून आणलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर खेळायचं होतं. चेंडू चालला तर गली रिजन मध्ये पाठलाग केला जाईल पण तोपर्यंत चेंडू जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. एक षटकार एक चौकार. जो मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा त्याच्या मागे जात असताना चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, कट करायचं होतं की बॅटच्या वरच्या बाजूला लागला पण पुरेसा होता तितका बाउंड लाईनच्या पार जाण्यासाठी. चौकारनं स्कोर जाऊन पोहोचला 14-14. अजून त्या दिशेने फ्लाइंग स्लिपला बीट करून चाललाय. एक से बढ़कर एक तोहफे लाय अनेक. एकापेक्षा एक सर्रास फटक्यांची मेजवानी पेश करताना हा देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि तो फटका खेळत असताना बघा बॅटचं फेस शेवटला थोडंसं ओपन केलं, स्लाइस केलं. या चेंडूला फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक होते त्याच्या डोक्यावरनं चेंडू गेला बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार. या चौकारनं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 18. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना ज्यावेळेला आर के टायगर होता 9 वरती आणि पाठलाग करताना टीम पोहोचले ती 18 रन ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. स्टार्ट चांगलाय. अठरा धावा धावफलकावरती आहेत. 58 धावांचा पाठलाग 58 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होताना धावा आहेत धावफलकावरती. 18 रन ऑन बोर्ड. दुसरं षटक कोण हाताळणार त्याच्यावरती चर्चा चालू होती. चर्चा झाली आणि त्यानंतर चर्चेतनं नाव निघालंय दुसरं षटक हाताळताना हितेंद्र भोईर. हितेंद्र भोईर पाती सज्ज होतील हे षटक हाताळताना. 30 मध्ये 40 करायचे आहेत. 30 बॉल 40 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. जो जोर लावायचा होता की जो स्टार्ट मिळवून द्यायचा होता तो स्टार्ट चैतन्याने मिळवून दिलाय. आता बघूया टीमला जो ब्रेक थ्रू पाहिजे तो ब्रेक थ्रू हितेंद्र भोईर. हितेंद्र भोईर बॅटला लागला होता, कडेला लागला होता. झेल येईल असं वाटलं होतं. एसटीआयच्या डोक्यावरनं गेला, फ्लाइंग शूटच्या पुढे पडलाय. एकाच्या डोक्यावरनं एकाच्या पुढ्यात हा चेंडू जाऊन लँड झाला. आजचं शेड्यूल ज्या पद्धतीनं होतं 8 सामन्याचं शेड्यूल 8वा सामना सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं आयोजकांनी विनंती केली की जो शेड्यूल दुसऱ्या दिवसाचा आहे तो बरोबर ऑन टाइम सुरू होईल.
आकुटप्याचा चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू फटका खेळला डीप पॉइंटला फिल्डर आहेत त्याच ठिकाणी त्याच विकेटसाठी तो फिल्डर तैनात करण्यात आलेला होता. हितेंद्र भोईरचं येणं आणि विकेट घेणं या आर्केटायगर टीमला या मॅचमध्ये कमबॅक करून देण्याची संधी निर्माण करते. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. मागे असे 2 चेंडू 2 चौकार आले होते पण त्यावेळेला त्यांनी पॉईंटच्या डोक्यावरनं खेळला होता हलक्या हातानं. आता जोरकस फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे विकेट गमावलाय. पहिला फलंदाज बाद पहिला विकेट बाद झाला. याच्या अगोदरचा तो बाउन्सवाला चेंडू होता त्याच्यामुळे तो गलियाने पॉईंटच्या डोक्यावरनं गेला होता. आता स्लाइस जोरात केलाय आणि बरोबर डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. 19 वरती पहिला गडी पहिला फलंदाज होतोय बाद. चला न्यू बॅट्समन लवकर दाखववा इतका वेळ घेऊ नका. जी कहाणी फिल्डरसाठी आहेत वेळ दिलाय तितकाच वेळ तुम्हाला देखील आहे. अठ्ठावीस बॉलचा खेळ शिल्लक आहे 28 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका टीमला सामन्यामध्ये विजय संपादित करून 2 सामने 2 विजय संपादित करून 4 पॉईंटनं पुढे जायचंय. तर एकाला गेल्या वर्षी चॅम्पियन आहे डिफेंडिंग चॅम्पियन आरके टायगरचा संघ या स्पर्धेमधलं आपलं आव्हान आपलं चॅलेंज कायम ठेवायचं आहे. आता क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी जितेन देवळीकर. क्रमांक 3 फार महत्वाचा असतो स्टेबिलिटीसाठी टीमला स्थैर्य देण्याचं काम. आणि ज्यावेळेला धावांचा पाठलाग होतो ना त्यावेळेला धावांचा पाठलाग करताना हा नंबर 3 फार महत्वाचा राहिलाय. आता तोच महत्वाचा क्रमांकावरती जितेन देवळीकर येत असताना लिव्हिंग एज लागलाय पाठीमागे कुमार होते. कुमारनं टिपलाय झेल. हितेंद्र भोईर पाठी कमाल करतोय. पाठोपाठचा दुसरा विकेट लागोपाठचा दुसरा विकेट इथे प्राप्त करतोय. डीपी इन द क्रीज पहिला गेले होते त्यानंतर क्रॉस बॅटेड फटका ॲडवे बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न लिव्हिंग एज आणि पाठीमागे यष्टीरक्षकांना टिपलाय. कुमारनं टिपलेला हा झेल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. 2 लागोपाठचे 2 धक्के जसे जितेन देवलीकर आले आणि त्यांनी फटका खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावलेली आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाजी होती त्याच पद्धतीनं फिल्डिंग तैनात करण्यात आली होती. त्याला यशही द्यायला लाभले कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा ज्या वेळेला आल्या होत्या त्यावेळेला वाटलं होतं वरचढ ठरेल टीम खाडीचा संघ कदाचित पुढे जाईल. पण त्याच वेळेला हितेंद्र भोईर अतिनं केलेलं कमबॅक लागोपाठचे घेतलेले 2 विकेट. आता क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी संतोष वळवी. अनिल अंकलेश खर्डी आणि समोर आरके टायगर असा आजच्या या दिवस रात्री या खेळातील शेवटचा सामना. काही जण सांगतात पाठीमागून बाबा दिवस रात्र आणि सकाळ सुबह से लेके शाम तक शाम से लेके सुबह तक. पहिलाच चेंडू फेस करत होते. जसं लोकेश भोईचा आपण फटका पाहिला होता तसाच आल्या हा फटका खेळलाय सिक्सर ठोकलाय. पहिला चेंडू फेस करत होते आणि गेट सेट गो असा फटका खेळाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. शफल केलं उजव्या यष्टीच्या बाहेर गेलं आणि शफल करताना सफल फटका खेळाय संतोष वळवी यांनी. हा सफल स्ट्रोक सक्सेस स्ट्रोक खेळाय. या 6 धावाने धावफलकामध्ये होईल वाढ 25-25.
पुन्हा रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल बघा. उजव्या यष्टीच्या बाहेरनं चेंडूला खेचून पिक पिक केलं पहिलं लेनला आणि त्यानंतर पिकअप फुल स्ट्रोक खेळत असताना आता वाईट बॉल त्या लाईनच्या बाहेरनं गेलाय, त्यामुळे पंचाकडनं इशारा येतो. इट्स वाईट बॉल. अवांतर धाव्याने धावफलकामध्ये होईल वाढ. 26-26. आता तो गुडगा वाकवला. वा भाई वा, कमाल कमाल. क्रिकेट खेळून करूया धमाल, षटकार टोकून उडवूया. पुन्हा एकदा कमाल धमालवाला खेळ होता. गुडगा थोडंसं वाकवला विदिन द लाईन. अगदी मिडस्टमोरचा चेंडू होता आणि त्या चेंडूला स्टॉक स्वीप केले, चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर. संतोष वळवी कमाल करते बघा. पुढ्यातला चेंडू होता आणि त्यानंतर त्याला स्टॉक स्वीप केले, चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर. 2 षटकार 30-32. दॅट्स अ काउंटर अटॅक. 2 विकेट तुम्ही घेतले, 2 षटकार आम्ही ठोकणार. 6-6. आता बॅटला आतल्याकडे लागला होता चेंडू. खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग. 2 फलंदाज दोघंही थांबले होते. नॉनस्ट्रायकेंडनं आदित्यने देखील सांगितलं होतं की थांबा थोडंसं. सिंगल रन, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती त्या 33. पहिल्या षटकामध्ये 19, या ओव्हरमध्ये आल्या 14. 24 चेंडूचा खेळ आहे. 24 मध्ये करायचे 25. 58 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न अनिल अंकलेश खार्डीचा संघ करतोय आणि आता अशा ठिकाणी तो पोहोचलाय की या सामन्यामध्ये विजय संपादित करून तो क्वालिफाय होण्याच्या मार्गावरती आहेत. चोवीस बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 25 धावांची आवश्यकता. आता क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल प्रसाद भुते. चोवीस चेंडू 25 धावांची आवश्यकता. गोलंदाजासाठी प्रसाद भुते. कुटप्याचा चेंडू तो क्रॅम्प केलं होतं. उजव्या शीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतील संतोष. आदित्य स्ट्रायकर येते. 34. 23-24. 23 बॉल 24 धावांची आवश्यकता. या ओव्हर नंतर ते 50-50 वाला ओव्हर देखील येणार आहे, पण त्याच्या अगोदर सामना जसा सुरू आहे, सामना ज्या दिशेनं चाललाय, दोन्ही बाजूनं प्रयत्न केले जातात. दोन्ही संघाकडनं या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी प्रयत्न केला. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात असताना बिहाइंड द विकेट 2 क्षेत्ररक्षक, शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू अगदी सहजगत्या, जसं एखाद्या छोट्या मुलाला गोंजारतो ना तसा बाई सेलादी आहे. असं छोट्या मुलाला जसा सहज स्टिअर करतात, गोंजारतो, तसा फटका खेळाय. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता. अलगद अगदी जास्त काही केलं नाहीये. वेग होता, त्या वेगाचा फायदा उचलला, दिशा दिली आणि चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकारनं स्कोर जाऊन पोहोचलाय 38-38. 22 चेंडूचा खेळ आहे. 20 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. आवाज आलाय पंचांचं बोट वर झालंय. थिकेज, मोठा सिरा जसं म्हणूया, असा थिकेज लागला होता. बॅटच्या कडेला चेंडू लागला आणि यशच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. अकोटप्याचा चेंडू होता. पुलचा प्रयत्न आणि त्यानंतर अगदी जबरदस्तीचा स्ट्रोक होता. याच्या अगोदर ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला ऑफसाईडला चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळलं. आता हा अगदी ओढून ताडून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, तो देखील अंगलट आलाय. तिसरा गडी बाद झालाय.
धावा धावफलकावरती आहेत त्या 38. 3 गडी बाद 38 धावा. 21 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 20 धावांची अजूनही आवश्यकता हे जिंकण्यासाठी. 14 वरती बॅटिंग करताना संतोष वळवी, अनिकेत बुमटे. मागचा सामना ज्या खेळाडूंना आपल्या बाजूला झुकवला होता, जिंकून दिला होता, अनिल अंकलेश खाडीच्या विजयामध्ये अष्टपैलू खेळ ज्या खेळाडूंना दाखवला होता तो मैदानावरती दाखल झालाय. आता पुन्हा एकदा दिशा दिली चेंडू फ्लाइंग शिफ्टला. फिल्डर तोपर्यंत फील्ड करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 2.4 षटकांचा खेळ, 20 बॉलचा खेळ, 20 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 19 धावा अजूनही करायचे आहेत. 3 गडी बाद 39 धावा. उलटा पुलटा स्विचिटचा प्रयत्न केला गेला होता, पण हा थोडंसं वेगाने चेंडू हाताळला होता. मागचे 2-3 चेंडू पाहिले तर थोडंसं लेनला मागे केलं होतं. हा फुलर लेन डिलेवरती वाईड यॉर्कर जसा हाताळला तसा वाईड अँगलने चेंडू हाताळला होता. 19 बॉल 19 धावा. अकोट्यापायचा चेंडू होता, यावरती बोल केला आहे आणि चेंडूला पाठवलं. पंच इशारा करतील इट्स अ 4 or 6. इट्स अ 6. षटकार. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार आणि आता चॅलेंज आहे. 12 पण धावा राहिल्या त्या 13. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 मध्ये 13 करायचे आहेत. आता 12 अशाही झाल्या तरी मॅच समाप्त होईल, पण 12 जर नाही झाल्या तर मॅच ऑन राहील. आणि हे षटक कोण हाताळणार ते बघूया. 50-50 ओव्हर, दॅट्स अ चॅलेंजिंग ओव्हर. JTC TCP ते देखील सांगतात की दॅट्स अ चॅलेंज. आजचा शेड्यूल देखील लांबवरचा होता. चॅलेंज चॅलेंज प्रत्येकासाठी होतं. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये करायच्या त्या 13 रन्स. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 13 धावांची आवश्यकता. तीन षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा धावफलकावरती. मागच्या षटकामध्ये देखील 12 धावा आल्यात. पहिल्यामध्ये आल्या 18, 19 त्यानंतर आल्या 10 आणि यावेळेला आल्या 12. गोलंदाज सज्ज होईल. कोणाला बॉलर 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 कोणाला बॉलर. वीरेंद्राने हो वाह 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 काय कनेक्ट झालाय. आवाज सर्व काही सांगून गेलाय. टाळ्यांचाही आणि फटक्यांचाही दोन्ही सांगून गेलं की फटका काय खेळलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर टक आवाज का आलाय. सिक्सर षटकार. पहिल्या चेंडूवरती अनिकेत बोमटे यांच्या बॅटमधनं सिक्सर आलाय. सतरा मध्ये 7. अजून एक षटकार. अनिकेत पोमटे पण ओव्हर संपला नाहीये, त्याच्यामुळे मॅच आहे चालू. 1 धावेची आवश्यकता आहे. 1 रन. 1 रन पाहिजे. 1 रन पाहिजे. अकोट्यापायचा चेंडू तो शॉर्ट ऑफ पुल केलाय. चेंडू चाललाय जोपर्यंत स्क्वेअरच्या दिशेनं. एका धावाने सामना जिंकलाय. या ओव्हर मध्ये आल्या तर 13 रन आल्या. त्याच्यामुळे प्लस किती होतील बघा. मॅच संपला ना, जिंकलाय ना. 3.3
कसं बरोबर ना 3.3 षटकामध्ये धावा पूर्ण केल्यात पण चॅलेंजही पूर्ण केले 13 आल्यात 13 मध्ये 6 ऍड होतील 6 ऍड होतील म्हणजे 64 होतील मॅन ऑफ द मॅच देऊया आपण या सामन्यातील मॅच मध्ये आपण पाहूया आर.के. टायगरने केल्या 57 धावा 24 धावांची खेळी हर्षदची जतीन देवळेकरचं 12 धावांचं योगदान 3 विकेट जय तांगडीच्या नावावरती 2 जितेन देवळीकर याच्या नावावरती आणि धावांचा पाठला करताना 20 धावांची खेळी संतोष होळवे यांची चैतन्याला स्टार्ट केलं 16 धावांचं